मनू राजा आणि शतरूपा राणी आणि यांच्या मुलीचा वंश विस्तार आपण ऐकला. आकृती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली. आता मुलं उत्तानपाद आणि प्रियव्रत. मंडळी, आता सगळ्यात पहिल्यांदा उत्तानपाद हे चरित्र ध्रुव चरित्र आहे. बरं, ध्रुव चरित्र माहित नाही असं कोणीच नाही, सगळ्यांना माहित आहे. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राहत होता. त्याला म्हणे 2 राण्या. आणि मग एक आवडती काय आणि एक नावडती काय, नाही का. आणि सगळ्यात शेवटी ही 60 उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली कथा. वाटा प्रसाद, चला घरी. हा महाराज, आम्ही आतापर्यंत हेच ऐकलंय, पण या वर्षी आपण श्रीमद भागवतामधलं तत्वचिंतन श्रवण करणार आहोत. श्रीमद भागवत ऐकणार नाही आहोत, श्रीमद भागवताचा अभ्यास करणार आहोत. कथा भरपूर झाल्या, पण आता कथेतून चिंतनाची गरज आहे. कथा भरपूर ऐकल्या, पण कथेतून तत्वाची गरज आहे. कथेचं फळच ते आहे. कथेतून तत्वाकडे जायचं असतं. कथा हा मार्ग सोपा आहे. कथा सगळ्यांना ऐकायला आवडते. ती चटकन पाठांतर होते, चटकन लक्षात राहते, आणि म्हणून कथेच्या माध्यमातून तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. उत्तानपाद शब्दशः अर्थ म्हणजे उत्तान म्हणजे वर, पाद म्हणजे पाय, ज्याचे पाय वर आहे. एक अर्थ असाही सांगितला जातो की उत्तान म्हणजे चंचल आणि पाद म्हणजे मन, ज्याचं मन चंचल आहे तो. शब्दशः अर्थ उत्तान म्हणजे वर, पाद म्हणजे पाय, ज्याचे पाय वर आहे. आता पाय वर आहे म्हणजे निश्चितच डोकं खाली आहे महाराज. आता स्वामी श्री रामदेव बाबांना थोडं वेगळं ठेवा, नाही तर तुम्ही लगेच शीर्षासन सांगून मोकळे व्हाल. स्वामी रामदेव बाबांना थोडं बाजूला ठेवा आणि सांगा बरं, जीवाची ही अवस्था केव्हा असते? उत्तानपाद. एका अवस्थेचं नाव आहे. पाय वर डोकं खाली. हा मंडळी, जेव्हा हा जीव आईच्या उदरात असतो, जेव्हा हा जीव गर्भवासामध्ये असतो, तेव्हा या जीवाची अवस्था अशी असते, उत्तानपाद. आता जवळजवळ सगळेच जण ही अवस्था भोगूनच जन्माला आले. उत्तानपाद ही अवस्था भोगूनच जवळजवळ सगळे जीव जन्माला आले. आणि म्हणून आपण सगळे जीव म्हणजे उत्तानपाद. अभ्यास थोडा ऐकायला तुम्हाला कठीण वाटेल, पण सोपा करून सांगते. आता बघा, उत्तानपाद म्हणजे जीव, इथपर्यंत आपण पोचलो. आता जीवाची पत्नी बुद्धी, आणि बुद्धीचे 2 विषय, एक रुची आणि दुसरा नीती. आता दुसरी बाजू बघा. उत्तानपाद नावाचा राजा, त्याच्या 2 पत्न्या, एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची.
इकडे आपण आलो जीवाची पत्नी बुद्धी, बुद्धीचे दोन विषय, एक रुची आणि एक नीती. बरोबर आहे ना? आता उत्तानपाद राजाच्या आवडीची पत्नी कोणती? सुरुची. आणि नावडती कोणती? सुनीती. आता इकडे जीवाची पत्नी बुद्धी, बुद्धीचे दोन विषय, एक रुची एक नीती. आणि नेमका बुद्धीच्या आवडीचा विषय कोणता? रुची. बुद्धीच्या आवडीचा विषय कोणता? रुची. आमच्या बुद्धीच्या आवडीचा विषय नीती आहे का? नाही. आमच्या बुद्धीच्या आवडीचा विषय आहे रुची. आम्ही सगळे रुचीसाठी जगतो. आम्ही सगळे रुचीचे दास बनून जगतो. आम्हाला रुचीला जिंकता आलं नाही. किती दहीवडे खाल्ले, पण रुचीला जिंकता आलं का? आपण म्हणतोच नाही, आता 2 महिने झाले दहीवडे खाल्ले नाही, या महिन्यात बनव बरं. रुचीला जिंकता आलं? नाही जिंकता आलं महाराज. रुचीला नाही जिंकता आलं. रुची संपतही नाही. संपली का आजपर्यंत रुची? नाही संपली. अगदी जर्जर. हा, अगदी जर्जर. 96 वर्षाचं वय आहे. अगदी जर्जर. जा आबांच्या भेटीला आणि आबांना म्हणा, आबा काही खाता का? काही लागते का तुम्हाला? आबा म्हणतात, आलूचा शिरा असता तर बरं झालं असतं. रुचीला जिंकता आलं? रुची संपली नाही. रुची संपली नाही. रुचीला जिंकता आलं नाही. रुचीला मग कुणी जिंकलं? रुचीला संतांनी जिंकलं. समर्थ संत श्री रामदास स्वामी एके दिवशी खीर खाण्याची इच्छा झाली आणि सांगितली खीर बनवायला. आणि बनली खीर. खिरीचं पातेलं, सुंदर सुकामेवा घातलेला, त्यात केशर टाकलेलं, चविष्ट अशी मस्त दुधाची, आटीव दुधाची खीर. तोंडात पाणी नाही ना आलं? आज उपवास आहे बरं. अशी सुंदर चविष्ट स्वादिष्ट खीर समर्थांच्या पुढे. समर्थ त्या खिरीकडे पाहत आहे, ती खीर समर्थांकडे पाहत आहे. समर्थांनी मनात विचार केला, म्हणे मी खीर मागितली, मी 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 खीर मागितली. माझ्या शिष्यांनी माझ्याकडून काय शिकावं? आज जर या जिभेला आपण खीर दिली तर ही जीभ वारंवार खीरच मागेल. काय केलं समर्थांनी? खिरीचं पातेलं तोंडाला लावलं, अख्खच्या अख्ख पातेलं महाराज खीर पिऊन घेतली. समर्थ काय साधारण होते? ज्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहून काढला, मनाचे श्लोक नावाची सूत्री ज्यांनी आपल्याला सांगितली, ते समर्थ स्वामी रामदास महाराज. हा, काय केलं त्यांनी? खिरीचं पातेलं उचललं, खीर पिऊन घेतली आणि योगाद्वारे, योगामधली एक क्रिया आहे तिला वमन असं म्हणतात, त्या वमन क्रियेकडून ती खीर पुन्हा पोटातली बाहेर काढली. म्हणजे ओकारी केली, वांती केली, वमन केलं. आणि इतक्यापर्यंतच थांबले नाही. वमन केलेली ती खीर ओंजळीत घेतली, पिऊन घेतली. तुम्ही ऐकलं तर तुम्हाला किळस वाटलंय. हा, समर्थांनी ती खीर पिऊन घेतली. ही प्रोसेस आहे रुचीला जिंकण्याची. ही पद्धती आहे रुचीला जिंकण्याची. हा, ही पद्धती आहे. संतांकडे ती पद्धत होती. संतांनी रुचीला जिंकलं होतं. वैराग्य मूर्ती निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा गावागावात जायचे, हातात खराटा घेऊन सबंध गाव झाडून स्वच्छ करायचे. आणि मग एखाद्या माऊलीनं गाडगे बाबांजवळ यावं आणि त्या माऊलीनं सांगावं की बाबाजी, आज तुमच्यासाठी शिरापुरीचा स्वयंपाक केलाय,
जेवायला ये जा. गाडगे बाबांनी सबंध गाव झाडून टाकावं, गावच्या त्या मोठ्या भल्या मोठ्या विहिरी जवळ यावं, 4-2 बालट्या आपल्या अंगावर ओताव्या म्हणजे आंघोळ करावी. आणि ज्या माऊलीनं बोलवायला आली होती, जी माय जी माऊली, तिच्या घरी गाडगे बाबांनी जावं. शिरा पुरी भजे भात कुरडी पापड सबंध पंच पक्वान्नाचं ताट त्या माऊलीनं गाडगे बाबांच्या समोर ठेवावं, वाढून ठेवावं. आणि गाडगे बाबांनी काय म्हणावं? आव माय, हा शिरा मले कायले खाऊ घालत. जरा आमच्या वराडातली भाषा आहे. अव माय, हा शिरा मले कायले खाऊ घालत, तू ह्या लेकराईले खाऊ घालणं. बाबाजी तुमच्यासाठी स्वयंपाक केला. ती माय म्हणते, बाबाजी तुमच्यासाठी स्वयंपाक केला, घ्या ना गोड करून, खाऊन घ्या बाबाजी, खाऊन घ्या. गाडगे बाबा काय म्हणतात? अव माय, या जिभेनं आज शिरा खाल्ला ठीक आहे, पण या जिभेनं उद्या शिरा खाल्ला, या जिभेने उद्या शिरा कुठून देऊ? एक काम कर, हे ताट तू ह्या लेकराईले खाऊ घाल. मग ती माय म्हणायची, बाबाजी तुम्ही काय जेवता? मग महाराज तिला म्हणायचे, गाडगे बाबा तिला म्हणायचे, अव माय, तुझ्या घराच्या छतावर वाळलेल्या भाकरी आहे ना, आणत्या. आणि तुझ्या चुलीवरच्या सतलीत वरण आहे ना, वरण, त्या वरणातलं पाणी आण, माझ्या खापरात टाक आणि त्याच्यात ह्या भाकरी भिजत घाल. वरणातल्या पाण्यात त्या कडाडून कडक झालेल्या भाकरी गाडगे बाबांनी खाव्या, कुस्करून खाव्या, भिजू घालून खाव्या. हा लाडवाची पंगत गोर गरिबांना खाऊ घालावी. 80-80 हजार लोकांची एक पंगत बसायची. लाडवाची पंगत, त्या काळी लाडवाची पंगत म्हटल्यानंतर खूप मोठा सण वाटायचा. पण एकही लाडू स्वतः गाडगे बाबा खात नव्हते, म्हणून निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सांभाळावी तुझी लेकरी पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला
आलं पाहिजे. ध्रुव चरित्र काय शिकवते? रुचीला जिंकायला शिकवते. ध्रुव चरित्राचा सार काय आहे? रुची आपल्याला काय प्राप्त करून देते? रुची काय प्राप्त करून देते? रुची उत्तमता प्राप्त करून देते. उत्तमता. पहा ना तुम्ही, जेव्हा आपल्या घरी आपल्या आवडीचे पाहुणे येतात, आपले व्याही, आपले जावई, तेव्हा आपण मस्तपैकी पुरणपोळीचा बेत करतो. पाहुण्यांना विचारतो, कशी झाली पुरणपोळी? पाहुणे म्हणतात, बरी झाली, बरी झाली. आपल्याला काही समाधान वाटत नाही. लाईन गेली होती, वरवंट्यावर वाटलं, मी नाही म्हणत होती, यांनी जबरदस्तीनं करायला लावली म्हणून केली. आणि आता पाहुण्यांना विचारलं, ते म्हणतात, बरी झाली, बरीच झाली. मग पुन्हा तुम्ही पाहुण्यांना विचारता, आवडली नाही का तुम्हाला पोळी? पाहुणे म्हणतात, नाही नाही, चांगली झाली, चांगली झाली, चांगली झाली. तरी तुमचं समाधान नाही. मग तुम्ही पुन्हा पाहुण्यांना बडीशोप, पानवाचा विडा वगैरे देताना पुन्हा विचारता, नाही जेवण झालं नाही का तुमचं पोटभर? आता पाहुणे म्हणतात, नाही नाही, भरपूर जेवलो, पुरणपोळी उत्तम झाली होती. उत्तम, इंटू इन्व्हर्टेड कॉमा, उत्तम. हा, उत्तम. आता उत्तम म्हणजे काय? उत्तमच्या पलीकडे नो एनी सर्टिफिकेट. आता दुसरं कोणतंच प्रमाणपत्र नाही तुम्हाला द्यायला. उत्तम झाली. हा, तुमचं समाधान होतं. हा, उत्तम झाली म्हटल्यावर मग नाही, खरंच चांगली झाली. हा, उत्तम. रुची काय प्राप्त करून देते? रुची उत्तमता प्राप्त करून देते मंडळी. सुरुची. आणि तिच्या मुलाचं नाव काय आहे? उत्तम. हा, आता सुनीती, तिच्या मुलाचं नाव काय आहे? ध्रुव. हा, आता मला सांगा, आम्ही रुचीचे दास झालो, आम्हाला काय प्राप्त झाली? आम्हाला उत्तमता प्राप्त झाली. जोपर्यंत ती रुची आहे, जोपर्यंत तो पदार्थ आहे, तोपर्यंत त्याची रुची आहे. पदार्थ संपला, रुची संपली, उत्तमता संपली. पण सुनीतीचा पुत्र ध्रुव, संतांनी नीतीवर प्रेम केलं, संतांनी रुचीला जिंकलं, संतांनी नीतीवर प्रेम केलं, आणि म्हणून संतांना काय प्राप्त झालं? संतांना ध्रुव पद प्राप्त झालं. संत श्री भगवान बाबा, संत श्री वामन भाऊ महाराज, संतांना काय प्राप्त झालं? ध्रुव पद प्राप्त झालं. ध्रुव पद. ध्रुव पद म्हणजे अढळ पद. ध्रुव या शब्दाचा अर्थ आहे टोक. कसं टोक? अविनाशी, ज्याचा कधी विनाश होत नाही. संत श्री भगवान बाबा, हा, आता जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत महाराज, तोपर्यंत भगवान गड आहे. आणि भगवान गड आहे म्हणून भगवान बाबा आहे. आणि आता तर गुरुवर्य श्री नामदेव महाराजजी शास्त्रीजींकडून ज्या भव्य दिव्य अशा ज्ञानेश्वरी मंदिराचं निर्माण तिथं होत आहे. सांगा, अख्ख्या विश्वाचा केंद्रबिंदू आता भगवान गड बनणार आहे. हा, सगळे जण आश्चर्यानं पाहणार आहे त्या ज्ञानेश्वरी मंदिराकडे. संतांना काय मिळालं? संतांना ध्रुवपद मिळालं. आणि त्याचं एकमेव कारण, संतांनी नीतीवर प्रेम केलं. संतांनी नीतीवर प्रेम केलं. नामदेव महाराजांना तो एक ठगवणारा व्यापारी, तो आला ना दगड घेऊन घरी. हा, नामदेव महाराजांचे सगळे कापड घेऊन गेला होता. हा, आणि तो आला ना घरी. तो म्हणे, नाम्या, तुला दगड दिला होता पाय त्या दिवशी. म्हणे, हो. हा, मग हे घे तुझे पैसे आणि तेवढा दगड मला परत कर. आई गेली, नामदेवरायांचे वडील गेले, नामदेवरायांची पत्नी गेली दगड आणायला. तो दगड पिवळा धम्म सोन्याचा. हा,
पत्नी म्हटली राहू द्या राहू द्या, अहो दगड बिगड देऊन काय व्यवहार करायचा असतो होय, राहू द्या तेवढा दगड आपल्यालाच राहू द्या. पण नामदेवराय गेले. नामदेवरायांनी तो पिवळा धम्म सुवर्णाचा चकचकीत तो दगड आणला, त्या व्यापाऱ्याच्या हातात दिला. म्हणे बाबा तुझा दगड घे आणि मला माझे पैसे दे. इट इज अ डेफिनेशन ऑफ नीती. याला नीती म्हणायची. हा, संतांनी नीतीवर प्रेम केलं महाराज. हे 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 कथेचं चिंतन आहे. हा कथेमधला तत्वसार आहे. हा, रुचीला जिंका. ध्रुवचरित्र काय शिकवते? रुचीला जिंकायला शिकवते, नीतीवर प्रेम करायला शिकवते. मूळ कथाही ऐकणारच आहोत आपण. सुनीतीचा पुत्र ध्रुव, सुरुचीचा पुत्र उत्तम. मग ती सुरुची म्हणते तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल मग तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल. 5 वर्षाचे ध्रुव बाळ तपश्चर्येसाठी जातात. आईला विचारतात मला असं एक अढळपद पाहिजे, कोणीच मला उठवणार नाही, हलवणार नाही, कोणीच माझा अपमान करणार नाही. आई सांगते काय? आई सांगते बाबा रे याच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल बाळा. एवढं ऐकलं ना बाळ तपश्चर्येला निघाला. 5 वर्षाचे ध्रुव बाळ. मग या ठिकाणी 5 वर्षाचे ध्रुव बाळ जेव्हा जंगलात जातात तेव्हा महामुनी नारदजी येतात आणि महामुनी नारदजी एक परीक्षा घेतात की अरे बाबा कोण आहेस तू? मी ध्रुव आहे. कुणाचा पुत्र आहे? मी उत्तानपाद राजाचा पुत्र आहे. कशासाठी आला? तप करायला आलो. अरे बाबा पण या जंगलामध्ये हिंस्त्र पशु आहेत, श्वापद आहेत, वाघ आहे, सिंह आहे, भले मोठे अजगर आहेत, तुला खाऊन टाकतील हे सगळे प्राणी, चल परत चल. तेव्हा ध्रुव बाळाने एकच उत्तर दिलं. कोणतं? चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. हा, माझा विषय तपश्चर्या आहे, त्यांचा विषय काय आहे देव जाणो, मला त्यांच्या विषयाची घेणं नाही, माझा विषय तपश्चर्या आहे. नारदजींनी परीक्षा घेतली. हेच सांगितलंय ना, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोर्बुद्धी योमत भक्त समे प्रिय. हेच सांगितलंय ना की ज्याचा विश्वास निश्चय दृढ आहे, संतुष्टम सततम योगी, जो सतत संतुष्ट आहे, ज्याचा निश्चय दृढ आहे, मयोर्पित मनोर्बुद्धी, मन आणि बुद्धी जो मला समर्पित करतो तो भक्त मला प्रिय आहे. हेच सांगितलंय ध्रुव बाळांनी. नारदजींच्या परीक्षेमध्ये ध्रुव बाळ उत्तीर्ण झाले आणि नारदजींनी 12 अक्षरी मंत्र दिला, 12 अक्षराचा मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. महामुनेश्वर श्री नारदजींनी हा 12 अक्षराचा मंत्र सांगितला. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र आपण जरी जपला तरी चालेल. अत्यंत प्रभावी मंत्र आहे. खास करून हा मंत्र विद्यार्थ्यांना जपायला सांगितला जातो, जेणेकरून स्मरणशक्ती चांगली झाली पाहिजे याच्यासाठी. आणि एखादा लेकरू असं असतं की ज्याला भीती वाटत असते, सारखा तो भीत असतो, तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा गुरुजींकडून हा मंत्र सांगितला जातो, मोठ्या महाराजांकडून हा मंत्र सांगितला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय. अत्यंत प्रभावी असा मंत्र महामुनेश्वर श्री नारदजींकडून ध्रुव बाळांना प्राप्त झाला आणि ध्रुव बाळांनी तपश्चर्येला आरंभ केला. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवस एका आसनावर बसून ध्यान, दुसऱ्या महिन्यामध्ये संयम वाढवला, 6 दिवस एका आसनावर बसून ध्यान, तिसऱ्या महिन्यामध्ये संयम अधिक वाढवला, 9 दिवस एका आसनावर बसून ध्यान. फलहार घेत होते तेही सोडलं, नुसतं झाडाची पानं. चौथ्या महिन्यामध्ये पाणी पिऊन, म्हणजे आता झाडाची पानंही सोडली, फक्त पाणी पिऊन 12 दिवस एका आसनावर बसून ध्यान.
आणि 5व्या महिन्यामध्ये पाणी सोडलं महाराज आणि निर्धार केला, जोपर्यंत भगवंत मला दिसत नाही किंवा जोपर्यंत भगवत दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी आता इथून उठणार नाही असा निश्चय केला. आणि मंडळी 6व्या महिन्यामध्ये लहानसे लेकरू, भगवंत करुणा निधान आहे, ते दयेचे सागर आहे आणि म्हणून भगवंताला दया आली आणि 6व्या महिन्यात भगवंत प्रसन्न झाले. डोळे मिटून ध्यान धारणेमध्ये मग्न असणारे ध्रुव बाळ जेव्हा भगवंत सांगतात की माग ध्रुवा तुला काय पाहिजे, तेव्हा चटकन मागून टाकलं, मला अढळ पद पाहिजे, ज्या जागेवरून मला कोणी हलवणार नाही, उठवणार नाही, माझा कोणी अपमान करणार नाही, असं अढळ पद मला पाहिजे. ठीक आहे, तथास्तु. काही दिवस तुला तपश्चर्या काही दिवस तुला राज्य करावं लागेल, तुझा आयुष्याचा काळ तुला भगवत भक्तीमध्ये घालवावा लागेल आणि मग तुझ्या मरणोपरांत तुला ह्या पदाचं तुला हे पद प्राप्त होईल. म्हणे ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं ध्रुव बाळाला अढळ पदाची प्राप्ती झाली. मंडळी, वाजत गाजत मग मिरवणूक काय निघाली, राजा उत्तानपाद काय स्वागताला आले आणि मग इथून पुढं असं ग्रंथामध्ये आकडा निश्चित सांगितला नाही, वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. 1400 वर्ष, 1200 वर्ष, 1100 वर्ष ध्रुव बाळांनी राज्य कारभार सांभाळला, विवाह झाला, पत्नी उत्कल आणि वत्सर अशा त्यांच्या 2 पुत्रांची नावं आणि मग मरणोपरांत अढळ पद म्हणजे ध्रुवाचा तारा जो आपण आता आकाशामध्ये पाहतो तो. हा, आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये ज्या काही कथा आलेल्या आहेत त्या प्रत्येक कथेला पुरावा आहे मंडळी. आणि म्हणून श्रीमद भागवतामधल्या किंवा सगळ्याच महापुराणामधल्या कथेला दंतकथा समजण्याचं धाडस कुणी करू नये. हा, कारण हे सगळं घडून गेलेलं आहे आणि ते खरं आहे, त्याचे पुरावे आजही सापडतात, सापडले आहेत. अक्षरशः विज्ञान थक्क होतं जेव्हा विज्ञानाला पुरावे सापडतात, तेव्हा विज्ञान थक्क होतं. हा, आणि म्हणून सांगते की अध्यात्मशास्त्राला कुणी दंतकथा म्हणण्याचं धाडस करू नये. खोटं वाटतंय ना, मग अनुभव घ्या की. दंतकथा म्हणून का वेगळे होता? हा, दंतकथा म्हणायचं ना आपण अलग होऊन जायचं. अनुभव घ्या. हा, अनुभव घ्या, तुम्हालाही प्राप्त होते की नाही पहा. अढळ पद ध्रुवानी 5व्या वर्षी तप केलं होतं. ध्रुवानी 5व्या वर्षी तप केलं होतं. आता ध्रुवाच्या तुलनेत आपला हिशोब लावा की जरा. हा, आपलं वय किती, अजून आपला प्रपंच सुटत नाही. हा, सांगा ना, अजून आपला प्रपंच सुटत नाही, मग कसा आपला ध्रुवाचा मेळ बसेल? हा, श्रीमद भागवतात जे सांगितलंय ना ते खरं आहे, त्याचे पुरावे देखील आहेत. हा, अनुभव घ्या, अनुभूती घ्या, मग त्याची प्रचिती येईल आणि मग तो अनुभव कथित करा. हा, कसं आहे ना, अनुभव घ्यायला वेळच नाही हो. हा, अनुभव घ्यायला वेळ नाही, आपल्याला ताबडतोब पाहिजे. आज महादेवाला बेल वाहिलं का, उद्या इंटरव्ह्यू पास, परवा नोकरीची ऑर्डर. आपल्याला सगळं ताबडतोब पाहिजे. ताबडतोब कुणाला मिळतं? हा, जे संघर्ष करून आपण मिळवतो ना त्याची किंमत काहीतरी वेगळीच असते. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी. आणि म्हणून सतत संघर्ष करण्याची तयारी ठेवा.
श्रीमद भागवत हेच शिकवते. हा, लहानशा ध्रुवानी जसं तप केलं त्या तपाचा प्रारंभ आपल्या जीवनात होऊ द्या, मग बघा भगवत दर्शन होतं की नाही. हा, तर ध्रुवाला म्हणे देव भेटले, मग आम्हाला तर देवच नाही भेटले. आमच्या तर इतक्या वाऱ्या झाल्या आणि आमच्या तर इतक्या एकादशा झाल्या आणि आम्ही एकही चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्याशिवाय जेवलो नाही, आणि मग अजून कसा आम्हाला देव भेटला नाही. हा, अहो निरीक्षण करत आलो, आतापर्यंत आपण निरीक्षण करत आलो, पण भागवताची कथा परीक्षण करायला शिकवते. निरीक्षण हे दुसऱ्याचं आणि परीक्षण हे स्वतःच. भागवत आतापर्यंत आपण निरीक्षणच करत आलो. त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं, निरीक्षणच करत आलो. हा, आतापर्यंत निरीक्षणच करत आलो. हा, हे असं करायला पाहिजे नव्हतं, ते तसं करायला पाहिजे नव्हतं. सप्ताह घेणारे सप्ताह घेतात, आयोजक मंडळीचा जीव जागेवर नसतो. महाराज कीर्तन करणारे महाराज आलेत का, गावात येऊन राहिलेत का, त्यांची सोय झाली का, कथा करणारे महाराज आलेत का, त्यांना जेवण पोचलं का. हा, आयोजक मंडळींचा जीव जागेवर नसतो कथा होईस तोवर. हा, बसलेत ना शेठजी आपल्या सोबत. हा, आदरणीय सन्माननीय आमचे ताठे दादा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा, आयोजक मंडळीचा जीव जागेवर नसतो महाराज, आणि निरीक्षण करणारे निरीक्षण करून मोकळे होतात. मंडप जरा तिरपा झाला. हा, मंडप सरळ पाहिजे होता, लाईट जरा माग पाहिजे होते, समोर झाले. नाही नाही, 2 लाईट मग तिथं पाहिजे होते. नाही नाही, 2 लाईट इथं पाहिजे होती. नाही नाही, ती सतरंजी तिथं पाहिजे होती. नाही, पंक्ती बऱ्या झाल्या, पण भाजी जरा रस्सा कमी होता. नाही नाही, पंक्ती चांगल्या झाल्या, बुंदी बिंदी होती पंक्तीला, पण बुंदी जरा कडक झाली होती, कडक. नरम असती तर मजा आली असती. हा, अहो अख्खा सप्ताह झाला, कथा करणारे कथा करून गेले, कीर्तन करणारे कीर्तन करून गेले, आयोजक हिशोब करू करू लंबेगार, पाकिट भरू भरू लंबेगार. हा, आयोजकांना विचारलं पाहिजे. आणि निरीक्षण करणारे अख्खा सप्ताह भाजीवारी गेला, अख्खा सप्ताह बुंदीवारी गेला. हा, काय शिकले सप्त्यातून सांगा ना, काय शिकले कथेतून. श्रीमद भागवताची कथा तप करायला सांगते, श्रीमद भागवताची कथा साधना करायला सांगते, श्रीमद भागवताची कथा निरीक्षण नाही परीक्षण करायला सांगते. ज्या दिवशी आपण आपलं परीक्षण करू ना महाराज, त्या दिवशी समजावं मला श्रीमद भागवताचं फळ भेटलं. हा, मला श्रीमद भागवताची फलप्राप्ती झाली. याच्यासाठी संतांची चरित्र ऐकायची असतात, याच्यासाठी सद्भक्तांची चरित्र ऐकायची असतात. संतांची चरित्र, सद्भक्तांची चरित्र नजरेसमोर ठेवून आपल्याला आपल्या जीवनाचा स्वर्ग करायचा असतो. कितनी पार दयानिधीने रस्त्यात, आणि तो लहानसा कीटक दिसला का, तो लहानसा किडा दिसला का, हे उडी मारायची. का तर म्हणे तो किडा माझ्या पायानं मरू नये म्हणून. आता रस्त्यात किती किडे हो, हा, किती कीटक, आणि एवढ्यांना वाचवत हे चालले, पण तिकडे धक्का लागायचा ना राजाला. पालखी हालायची ना, आणि राजाला धक्का लागायचा. 1-2 धक्के सहज कुणी सहन करीन महाराज, पण इथं तर धक्क्यावर धक्के. संताप आला ना राजाला, चिडला राजा, थांबवा पालखी. थांबवली पालखी. म्हणे कोण आहे तो, सारखा उड्या मारत चालला. बाकीच्यांनी बोट दाखवलं. म्हणे हा आहे ना, हा चाललाय उड्या मारत. राजा पालखीच्या खाली उतरले. संताप आला, चीड आली राजाला, आणि राजा जड भरतजींना बोलू लागले. अरे समजतोस काय तू स्वतःला,
मी राजा आहे, राजा रहुगण, आणि माझी पालखी तुला धरायला मिळाली. भाग्य की तुझं, हा भाग्यवान आहेस तू, माझी पालखी तुला धरायला मिळाली. आणि तू काय सारखा माझा अपमान करत चाललास? हा, अरे राजा आहे मी, राजा. बोलू दिलं राजाला, बोलून बोलून दमला राजा. आणि आता जड भरतजींनी बोलायला सुरुवात केली. राजा, तुम्ही राजा आहात मान्य आहे, आम्ही प्रजा आहोत मान्य आहे, पण तुमचं आणि आमचं शरीर घडवताना त्या ईश्वरानं भेद केला नाही. मग तुम्ही आम्ही भेद करणारे कोण? आणि तुम्ही काय म्हटलं? मला तुमची पालखी धरायला मिळाली म्हणून मी भाग्यवान? नाही राजा, भाग्यवंताची ही व्याख्या नाही. हा, भाग्यवंताची ही व्याख्या नाही. राजाची पालखी धरायला मिळाली म्हणून भाग्यवान नाही. मग भाग्यवंताची व्याख्या काय आहे? भाग्यवंत म्हणू तया गेला जो शरण पंढरी राया. ही भाग्यवंताची व्याख्या आहे. हा, आता काय? राजाचा अहंकार गलित गात्र झाला मंडळी, आणि राजाने एक मोठं पद दिलं जड भरतजींना. हा, आणि अशा प्रकारे अहंकार गलित गात्र झाला भरत राजाचा. एक एक प्रसंग येत आहे. आता प्रल्हादजींचं चरित्र, अत्यंत सुंदर असं प्रल्हादजींचं चरित्र. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे दोन भाऊ, दोन राजे, दानव, राक्षस, आणि राक्षस कुळात जन्माला आले हे राक्षसांचे राजे. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे. हिरण्याक्ष म्हणजे ज्याचे डोळे सदैव सोन्यावर आहेत तो. आणि हिरण्यकश्यपू म्हणजे जो सोन्याला बळकावू पाहतोय तो. आता दोन राजे, दोन भाऊ राक्षस, आणि राक्षस म्हटल्यानंतर यांचं एकच काम काय? पृथ्वी आमची झाली पाहिजे. या राक्षसांचं बरं एक ठरलेलं, पृथ्वी आमची झाली पाहिजे. आणि मग याच्यासाठी काय करणार? आपल्याच देवाची प्रार्थना करणार, आपल्याच देवाला तप, आपलंच तपश्चर्या, आराधना, आणि देवांना प्रसन्न करून घेणार. आणि मग त्यांच्या मताला येईल तो वर मागणार, आणि मग त्याच देवाचं साम्राज्य नष्ट करणार. हा, असं या राक्षसांचं समीकरण. आता हिरण्याक्ष यांनी तप केलं, वर मागितला, समुद्राच्या तळाशी पृथ्वीला नेऊन ठेवलं. भगवान श्री विष्णूंनी वाराह अवतार घेतला, हिरण्याक्षाचा वध केला, हिरण्याक्षाला मारलं, आणि नासिकेवर समुद्राच्या तळातून पृथ्वी वर आणली. आता हिरण्याक्षाला मारलं म्हटल्यावर हिरण्यकश्यपू पेटून उठला, आणि हिरण्यकश्यपूंनी बदल्याच्या भावनेनं, सुडाच्या भावनेनं ठरवलं, मी देखील तप करणार, आणि मी देखील वर मागणार, सर्व शक्तिमान मी होणार, आणि मग माझ्या भावाच्या वधाचा मी बदला घेईन. या बदल्याच्या भावनेनं हिरण्यकश्यपूनं ठरवलं तपश्चर्या करायची. मंडळी, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू पूर्वजन्मामध्ये हे विष्णू देवांच्या राज दरबारामधले द्वारपाल होते. सनकादी ऋषींना यांनी अडवलं. त्या दिवशी आपण ऐकलं, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. सनकादी ऋषींना यांनी अडवलं, आणि म्हणून सनकादी ऋषींनी संतापून यांना श्राप दिला. म्हणे आम्हाला अडवता जाऊ देत नाही, आणि म्हणून पुढील 3 योन्या तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्माला याल. सगळ्यात पहिली हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू
दुसरी रावण आणि कुंभकर्ण, तिसरी शिशुपाल आणि दंतवक्र. आता हिरण्याक्षाचा तर वध वराह अवतार विष्णुदेवांनी घेतला. आता हिरण्यकश्यपू म्हणे मी तप करणार, तपश्चर्या करणार, माझा मनोवांछित वर मी मागणार, सर्व शक्तिमान मी होईल आणि मग मी माझ्या भावाचा बदला घेईन. मंडळी, हिरण्यकश्यपू मंदराचल पर्वताच्या घाटामध्ये तपासाठी निघाले. देवतांचे गुरु बृहस्पती तिथं पोपट बनून बसले. नारायण नारायण. आणि जसं ऐकलं म्हणे हा नारायण माझा शत्रू आहे आणि म्हणे हा माझा शत्रू आहे आणि याचा नामोच्चार सुरू आहे आणि इथं मला तप कसं मी करू, माझ्या शत्रूचं नाव मला सारखं सारखं ऐकायला येत आहे. अपशकुन झाला म्हटले. निघाले, घरी आले परत. हिरण्यकश्यपूची पत्नी, तिचं नाव कयाधू, ही दैत्य कुळाची सून होती, पण हिच्या मनात भगवान श्री विष्णू विषयी भक्ती होती. तिनं विचारलं, का हो तुम्ही तप करायला गेले होतात ना, कशी काय परत आले मग? हिरण्यकश्यपूने सांगितलं, अगं ज्या झाडाखाली मी बसलो होतो ना, त्या झाडाच्या फांदीवर एक पोपट बसला होता आणि तो पोपट नारायण नारायण म्हणत होता. राक्षस असणारा माझा पती आज चुकून का होईना पण नारायण नारायण म्हणतो. दैत्य कुळाची ही सून कयाधू, पण वैष्णव भक्ती तिच्या अंतरात्म्यामध्ये होती आणि म्हणून तिला आनंद वाटला, हर्षित झाली ती. पतीच्या मुखातून कधी नव्हे ते नारायण नारायण नाव ऐकायला आलं, चुकून का होईना पण म्हणतायत ना नारायण नारायण. मग काय केलं, हिनं वारंवार विचारलं. त्यांनी नारायण म्हटलं की हिला आनंद व्हायचा ना. हिनं वारंवार विचारलं, का हो काय म्हणत होता पोपट? नारायण नारायण म्हणत होता. खरंच? ओ खरंच? नाही नाही, तुम्ही ऐकलं नसेल. पोपट्याला काय बोलता येतं? पोपट्याला बोलता येतं? पोपट्याला काय माहिती नारायण? नाही नाही, तुम्ही ऐकलं नसेल. त्याला नारायण नारायण म्हटलंच नसेल त्याने. अगं कयाधू, खरंच सांगतोय, नारायणच म्हटलं. नाही नाही छे, तुम्ही काही सांगता. खरंच म्हटलं. हो खरंच म्हटलं. काय म्हटलं? नारायण नारायण म्हटलं. खरंच ऐकलं तुम्ही? हो ग, मी ऐकलं, नारायण नारायणच म्हटलं. आता काय मस्त आवडीचा स्वयंपाक बनवला हा, आणि एकदम आनंदी हा आवडीचं जेवण जेवायला भेटलं. मग काय आनंदी हिरण्यकश्यपू. आणि मग रात्रभर कयाधू मातेनं नारायण नारायण नावाचा जप नकळत हिरण्यकश्यपूच्या मुखारविंदामधून करून घेतला आणि हिरण्यकश्यपू दुसऱ्या दिवशी तपश्चर्येला निघाले. आता इंद्रदेवाला परत भीती वाटली आणि म्हणून इंद्रदेव पुन्हा आले, चक्क कयाधू मातेलाच घेऊन चालले. नारदजी आले तिथं. नारदजी म्हटले, थांब इंद्रा थांब, अरे हिला नेऊ नको, अनर्थ करू नको, ही गर्भिणी आहे आणि हिच्या उदरामध्ये जो वंश वाढतोय ना, तोच हिच्या पतीच्या वधाचं कारण बनणार आहे असं म्हणता. हो, मग काय केलं? इंद्रदेव माघारी परत गेले आणि कयाधू मातेला नारदजींनी त्यांच्या आश्रमात आणलं आणि नारदजींच्या आश्रमातले भक्तिपूर्ण संस्कार कयाधू मातेच्या गर्भावर झाले. जी गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केली मंडळी, आई वडिलांच्या वागणुकीचे संस्कार हे लेकरावर, त्या पोटातल्या गर्भावर होतात, ही गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केली आहे. हा, विज्ञानाचा पुरावा सांगितला की आपल्याला लवकर पटतं. हा, आज कयाधू माता अत्यानंदी आहे कारण नारदजींच्या आश्रमात तिला राहायला मिळालं.
इकडे हिरण्यकश्यपू अत्य आनंदी आहे का? कारण तप पूर्ण होऊन भगवंत प्रसन्न झाले, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्यांनी आशीर्वाद दिला. काय वर मागितला होता? ना घरात ना दारात, ना अस्त्रानं ना शस्त्रानं, ना स्त्री ना पुरुष, हा ना दिवसा ना रात्री मला कोणी मारू शकेल. म्हणे तथाच तू, ठीक आहे. इकडे कयाधू मातेला पुत्र झाला, कयाधू माता प्रसूत झाली, कयाधू मातेला पुत्र झाला. तिच्या प्रसूत होण्यानं, तिच्या पुत्राच्या जन्मानं सगळ्या आश्रमात आनंदाचं वातावरण तयार झालं. आल्हाददायी वातावरण सगळीकडे झालं. आल्हाद, ज्याच्या येण्यानं आल्हाद प्राप्त होतो तो प्रल्हाद. आल्हाद जो प्रसवतो तो प्रल्हाद. आणि म्हणून नारदजींनी नाव ठेवलं प्रल्हाद. आता हिरण्यकश्यपू अत्यानंदी, एकीकडे पाहिजे तो वर मिळाला, एकीकडे पुत्र झाला. आता काय, जसे जसे प्रल्हाद मोठे होऊ लागले तसे प्रल्हादाच्या अंतरात्म्यातली भक्ती देखील मोठी होऊ लागली. जसे जसे प्रल्हाद मोठे होऊ लागले, अंतरात्म्यातली भक्ती मोठी होऊ लागली. हिरण्यकश्यपूला नारायणाला मारायचं होतं आणि हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद नारायणाची भक्ती करत होता. रोजची ब्रेकिंग न्यूज हिरण्यकश्यपू पर्यंत येऊन पोहोचायची. आज प्रल्हादानं भजन केलं, आज प्रल्हादानं म्हणे कथा सांगितली, आज प्रल्हादानं म्हणे 2-4 त्याच्या मित्रांना विष्णूच बनवलं, नारायणच बनवलं. आज म्हणे प्रल्हाद भजन करत होता, भजनाला सगळे गावकरी होते. आणि अशा पद्धतीनं हिरण्यकश्यपू ऐकायचा आणि हिरण्यकश्यपूनी ऐकलं का राग अनावर व्हायचा. स्वतःचा सख्खा पोरगा पण मारण्याचा वारंवार प्रयत्न केला. उंच पर्वतावरून खोल खाईत ढकललं, कोरड्या विहिरीमध्ये विषारी सर्प आणून टाकले, त्याच्यात ढकलून दिलं. काय काय केलं. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिला वर मिळाला होता अग्नीत जळणार नाही, म्हणे दादा काष्ठरच मी याला घेऊन बसते. परिणाम असा झाला तीच जळली. तो सण आपण होळी म्हणून साजरा करतो, तीच जळली. आता काय, जसं जसं वय वाढत होत तशी तशी प्रल्हादाची विष्णू भक्ती वाढत होती आणि तसा तसा हिरण्यकश्यपूच्या मनातला विष्णू देवाविषयीचा तिरस्कार वाढत होता. काय करणार, नारायण माझा शत्रू आहे आणि हा माझा पुत्र नेमका नारायणाची भक्ती करतो, काहीतरी आता मला करायलाच हवं. वारंवार मारण्याचा प्रयत्न करूनही ज्याला मारण्यात यश मिळालं नाही त्यालाच मारण्याचा कट रचत आहे पिता हिरण्यकश्यपू. देव तारी त्याला कोण मारी. फक्त देवाची कृपा मागा मंडळी, फक्त देवाची कृपा मागा, काहीच मागू नका. भगवंताची कृपा मागा. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. कुणाची ताप नाही, कुणाची हिंमत नाही तुमच्या केसाला धक्का लावायची. भगवंताची कृपा मागा. प्रल्हादजींवर भगवंताची कृपा होती. देव तारी त्याला कोण मारी. हिरण्यकश्यपू म्हटले आज मी सोक्ष मोक्ष लावतोच. सेवकांना आज्ञा दिली, आणा रे त्या प्रल्हादाला, आणा बरं. प्रल्हाद भजन करण्यामध्ये मग्न होते. जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी.
क्रोधायमान झालेले, संताप आलेला प्रल्हादाचा हात धरला हिरण्यकश्यपू. अरे प्रल्हादा, तुला माहित आहे त्या विष्णूनी काय केलं? अरे प्रल्हादा, त्या विष्णूनी तुझ्या काकाला मारून टाकलं, माझ्या भावाला मारून टाकलं. तो विष्णू आपला शत्रू आहे आणि तू त्याचे भजन म्हणत फिरतोस. अरे त्या विष्णूला मारायचंय मला, माझा शत्रू आहे विष्णू. प्रल्हादजी हात जोडून, पिताजी अहो एकदा शरण जा विष्णुदेवाला, एकदा शरण जा. ते दयेचे सागर आहेत, करुणा निधान आहेत माझे देवाधिदेव. श्री नारायण तुम्हाला क्षमा करतील. पिताजी तुम्ही एकदा शरण जा. पुन्हा क्रोधायमान चिडून गेले हिरण्यकश्यपू. अरे मी कुणाला शरण जावं कुणाला जाऊ नये हे मला तू शिकवणार? तुझ्याकडून शिकायचं का मी? हात धरला. अरे तो विष्णू माझा शत्रू आहे, मी विष्णूला मारणार म्हणजे मारणार. नाही पिताजी, असा अनर्थ करू नका, असा अनर्थ करू नका. पण हिरण्यकश्यपू ऐकायला तयार नाही. हिरण्यकश्यपू विचारतात, तू त्या विष्णूचं भजन करतो ना? तू त्या विष्णूचं भजन म्हणतो ना, भक्ती करतो ना? सांग कुठं कुठे आहे तुझा विष्णू? जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरला असे देव म्हणे या सृष्टीच्या कणाकणात चराचरात व्याप्त आहेत माझे नारायण देव. सृष्टीमध्ये चराचरात कणाकणात सर्वत्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र व्याप्त आहे माझे देवाधी देव. असं म्हणतोस? हा, मग आज सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे आपल्या या राजवाड्यात. होय पिताजी, आपल्या या राजवाड्यात सुद्धा विष्णुदेव व्याप्त आहे. असं म्हणतोस? बोलाव मग तुझ्या विष्णूला. आज काय तो सोक्ष मोक्ष मी लावूनच टाकतो. बोलव तुझ्या विष्णूला. एक दिवस मला त्याला मारायचंच आहे. बोलव तुझ्या विष्णूला. राजवाड्यात विष्णू आहे ना? होय पिताजी. राजवाड्यातल्या या खांबात? होय पिताजी. राजवाड्यामधल्या या स्तंभामध्ये सुद्धा विष्णू आहे. स्वतःच्या हातामधलं शस्त्र उचललं आणि सर्वांग ताकदीनं हिरण्यकश्यपूने त्या खांबावर प्रहार केला. बोलिए नरसिंह भगवान की जय. बोलिए नरसिंह भगवान की जय. प्रहलाद महाराज की जय. प्रहलाद भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. ना घरात ना दारात उंबरठ्यावर, ना दिवसा ना रात्री सांज वेळी, ना शस्त्राला ना अस्त्राला नखांनी, स्त्री ना पुरुष, हा अर्धे पशु आहेत अर्धे मानव आहेत. विष्णू भगवंताचे अवतार श्री नृसिंह देव स्तंभामधून प्रकट झाले आणि मंडळी स्वतःच्या मांडीवर घेऊन तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूची आतडे चिरडून टाकली. असंख्य असंख्य रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि हिरण्यकश्यपू तडफडून तडफडून मरण पावला. श्री नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि तद्वतच प्रल्हादजींना जवळ बोलवलं आणि प्रल्हादजींवर माया केली, प्रल्हादजींवर प्रेम केलं.
प्रल्हादजींचं कौतुक केलं. ओम जय नरसिंह हरे प्रभु जय नरसिंह हरे स्तंभ फाड़ प्रभु प्रगटे स्तंभ फाड़ प्रभु प्रगटे जन का ताप हरे ओम जय नरसिंह हरे अद्भुत रूप बनाकर प्रगटे भयहारी ओम जय नरसिंह हरे सबके हृदय विराज तस्य जियो मारी प्रभु तस्य जियो मारी दास जान अपनायो दास जान अपनायो जन पर कृपा करी ओम जय नरसिंह ब्रह्मा करत आरती माला पहनावे माला पहनावे शिव जी जय जय कर शिव जी जय जय कर पुष्पन बरसावे ओम जय नरसिंह हरे ओम जय नरसिंह हरे बोलिए नरसिंह भगवान की जय कोर्टात गरज पडणार नाही. भगवद्गीतेवर हात ठेवून काय शब्दा घेता हो. भगवद्गीतेचे पान उघडून अभ्यास करा. मग ती भगवद्गीता कोर्टात ठेवण्याची गरज आपल्याला पडणार नाही. माय बाप हो जोपर्यंत बलात्कार ज्याच्या मुलीवर होतो ना त्या बापाला त्या नराधमाला मारण्याचा आदेश दिला जात नाही. त्या बापाला आदेश दिला पाहिजे पोलिसांनी न्यायालयाने की जा तुम्ही ही बंदूक घ्या ही तलवार घ्या काढा कापून त्याला. तोपर्यंत बलात्कार ही समस्या समाजातून संपणार नाही. काय त्याच्या नावानं खटले 2 वर्षे 3 वर्षे आणि फाशीची सजा सुनावल्यावरही त्याला फाशी होत नाही. पंचांग पाहून मुहूर्त काढायचं का त्याच्या फाशीचं. हा थांबलं पाहिजे की नाही. हे मंडळी भागवताची कथा ऐकता पण भागवताच्या कथेतून प्रबोधन आणि परिवर्तन हे आवश्यक आहे. तुम्हालाही मुलं आहेत तुम्हालाही मुली आहेत. मुलाला शिकवण द्या की जशा घरात तुझ्या बहिणी आहेत तशाच बाहेरही तुझ्या ज्या मुली आहेत त्या बाहेरच्या मुलीही तुझ्या बहिणी आहेत.
मुलाला शिक्षण द्या, मुलीला संस्कार देता, आणि मुलाला संस्कार केव्हा द्याल? मुलावरही सक्ती करा. रात्री 9 नंतर मुलगा घराच्या बाहेर पडता कामा नये. मुलावरही सक्ती करा जरा. हा, मुलगा आहे म्हणून त्याला म्हणता नाही नाही मुलगा आहे, नाही नाही तो मुलगा आहे, नाही नाही तो मुलगा आहे. मुलगा येतो धाब्यावरून 2 वाजता घरून जेवण करून पिऊन तूल होऊन मुलगा घरी येतो. मम्मी म्हणते थकून आला माझा दादू. हा, मम्मीनं घरातच घेता कामा नाही. दारू पिऊन जो मुलगा येतो ना, 21 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा जर धाब्यावरून जेवण करून दारू पिऊन येतोय, त्या आईनं तो घरातच घेतला नाही पाहिजे. मुलावरही जरा सक्ती करा. पसायदान लिहिणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज, संत श्री भगवान बाबा वामन भाऊ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबा राया यांच्यासारखा आदर्श आपल्या समोर असताना आपल्या समाजात 3 वर्षाच्या चिमुरडीवर विनयभंगासारखा अत्याचार व्हावा, हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे हे. हा, स्वामी विवेकानंदाचा देश, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा देश. काय चाललंय? हिरण्यकश्यपू जर मारायचा आहे ना, मग तो आमच्या हृदयातला मारा की हो, समाजातला मारा, तरच भागवताचं फळ प्राप्त होईल. तरच भागवताचं फळ प्राप्त होईल, अन्यथा भागवताचं फळ प्राप्त होणे नाही. हा, माझ्या बोलण्याचा राग येईल, आला तर येऊ द्या. जे खरं आहे ते मांडल्याशिवाय, जे खरं आहे ते मांडल्याशिवाय मी राहणार नाही. काय करा, फारच फार पुढच्या वर्षीची तारीख नाही घ्यावी. इस गाव नाही तो उस गाव, फकीर को 40 गाव. हा, याच्यापेक्षा काय कराल? अहो, खरं मांडणार कुणीतरी पाहिजे की नाही? आपलेपणानं आपल्या माणसाला आपल्याच माणसाने तासून काढलं पाहिजे महाराज. आणि जो माणूस आपलेपणानं सांगतोय आपल्या माणसाला, त्यानं आपलेपणानं ऐकलं पाहिजे आपल्या माणसाचं, तेव्हाच आपलेपणा जिवंत राहील. बोलो राधे राधे. राधे राधे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. श्री संत वामन भाऊ महाराज की जय. चला, हिरण्यकश्यपूचा वध झालाय, आनंदाचा प्रसंग आहे. देवादिदेव श्री विष्णुदेव नृसिंह अवतार धारण करून आपल्या मंडपात आले आहेत. तेव्हा चला मंडळी, आनंद उत्सव साजरा करूया.